श्रावणात महादेवांच्या प्रसादासाठी किंवा अधेमध्ये काही पौष्टिक खाण्यासाठी असे हे चुरमा लाडू बनवले जातात। घरगुती साहित्य आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तूप वापरून सुद्धा हे लाडू दाणेदार आणि आतून खुसखुशीत होण्यासाठी कोणती खास काळजी घ्यायची हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर गव्हाच्या पिठापासून दाणेदार आणि गोल गरगरीत पौष्टिक चुरमा लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलं। कप किंवा मग नेहमीची वाटी याने आपण हे पीठ मोजू शकता। नेहमी चपातीसाठी जे पीठ वापरतो ते बारीक पीठ आहे, पण आपल्याला जर लाडू थोडेसे खुसखुशीत आणि रवाळ हवे असले तर यामध्ये पाव कप बारीक रवा घालायचा। आता हे सर्व चांगलं असं एकजीव करू। लाडू बनवण्यासाठी इथे मी हे गावरान तूप वापरते, तर सुरुवातीला हे अर्धा कप तूप घेतलं, पण खरं तर अर्धा कप तूप सुद्धा आपल्याला लागणार नाही। सुरुवातीला यातील 4 चमचे तूप या पिठामध्ये घालायचं आणि शिल्लक राहिलेल्या तुपाचा नंतर आपण वापर करणार। या पिठामध्ये हे तूप घातल्यानंतर पिठाच्या प्रत्येक कणाला हे तूप चांगलं चोळून घ्यायचं। 2 कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बारीक रवा यासाठी बरोबर 4 चमचे तूप घेतलं। आता हे तूप या पिठाला चांगलं मी असं चोळून घेते। सर्व तूप चोळून झाल्यावर बघा, या पिठाची अशी जर मूठ वळत असेल तर समजायचं आपलं हे तूप आणि पीठ याचं प्रमाण अगदी योग्य आहे। अशी ही मूठ वळत आली की नंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं। शक्यतो कोमट पाण्याचा वापर करायचा आणि नंतर याचं घट्टसर पीठ मळून घेऊ। पीठ मळताना सुद्धा नेहमी आपण चपातीसाठी पीठ मळतो तसं अगदीच मऊ न मळता थोडंसं घट्टसर पीठ मळावं। थोडं थोडं पाणी घालावं म्हणजे पाण्याचा अंदाज सुद्धा चुकत नाही। हे पीठ बघा, फार सैलसर न मळता थोडंसं घट्टसर असं मळून घेतलं। आता चपातीला जसा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घ्यायचा आणि याचे असे पद्धतीने मुटके बनवायचे। असे हे मुटके बनवले म्हणजे हे मुटके तळताना याच्या आतपर्यंत तूप जातं आणि ते व्यवस्थित तळले जातात। कमी तुपामध्ये हे मुटके तळणार आहोत, त्यामुळे मुटके बनवताना सुद्धा फार मोठे न बनवता असे छोटे छोट्या आकाराचे बनवायचे, म्हणजे ते अगदी लगेच तळता येतात। चुरमा लाडू चांगले दाणेदार आणि आतपर्यंत खुसखुशीत आणि सोबतच ते 15 ते 20 दिवस टिकावे यासाठी हे मुटके आपण कसे तळतो हे सुद्धा फार गरजेचं आहे। त्यासाठी हे शिल्लक राहिलेले जे तूप आहे ते कढईमध्ये घातलं। गॅस अगदी बारीक करायचा आणि तूप हलकसं गरम करावं। तर तूप गरम करताना फार कडकडीत न गरम करता हलकसं गरम झालं की मग यामध्ये मुटके सोडावे। सोबतच गॅसची फ्लेम सुद्धा मध्यम किंवा मोठी न करता कमी गॅसवरच हे मुटके आपण तळून घेणार आहोत। कमी गॅसवर तळल्यामुळे याचं वरचं आवरण जळत नाही, सोबतच हे आतपर्यंत चांगले तळले जातात आणि म्हणूनच लाडू 15 ते 20 दिवस सहज टिकतात। सारखे अलट पलट न करता सुरुवातीला एका बाजूने हलक्याशा बदामी रंगावर तळायचे आणि नंतर दुसरी बाजू परतून ती सुद्धा बदामी रंगावर तळून घ्यायची। चुरमा लाडू चवीला खूप छान लागतात। ते बनवणं सुद्धा तसं फार काही अवघड नाही, पण त्यासाठी हे मुटके चांगले असे तळून घेणं फार गरजेचं आहे। गॅस अजिबात मध्यम किंवा मोठा न करता कमी गॅसवर हे चांगले बदामी रंगावर तळून घ्यायचे। सुरुवातीला हे मुटके थोडेसे लहान वाटत होते, पण जसजसे हे तळत जातील तसतसा हलकासा याचा आकार वाढतो। तर हे बघा, दोन्ही बाजूने छान बदामी रंग आलेला आहे। वरची बाजू चांगली कुरकुरीत झालेली दिसते आणि आतपर्यंत सुद्धा व्यवस्थित शिजलेत। तर हे सर्व मुटके मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेले सर्व मुटके तळून घेते। हे मुटके तळून झाल्यानंतर ते पूर्णपणे थंड होणं फार गरजेचं आहे। मुटके पूर्ण थंड झाले की नंतर शक्य तेवढे हाताने असे तोडून घ्यायचे। तर हे बघा, हाताने अगदी खटकन असे तुटले जातात, याचाच अर्थ आतून ते छान तळले गेलेत। हे तोडताना हाताला जर पीठ लागत असेल किंवा आतमध्ये चिकट जाणवत असेल तर समजायचं मुटके व्यवस्थित तळले नाही। आता याचा जो हा चुरा आहे तो मिक्सरमध्ये घालून पल्स मोडवर फिरवायचा। पल्स मोड नसेल तर मिक्सर ऑन ऑफ करत याचा असा चुरा करायचा। मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याचा लगदा न होता छान असा मोकळा आणि सुटसुटीत चुरा झाला। तर अशाच पद्धतीने या सर्व मुटक्यांचा मी चुरा बनवते। तर आत्ताच बघा, याची अशी मूठ वळली जाते, याचाच अर्थ यामध्ये जास्तीचं तूप घालायची सुद्धा गरज नाही। आता हे जे शिल्लक तूप राहिलेलं आहे ते सर्व न वापरता यातील साधारण 3 ते 4 चमचे तूप मी बाजूला काढते। तर हे बघा, निम्म्यापेक्षाही जास्तीचं तूप मी बाजूला घेतलं। आता हे जे साधारण 2 ते 3 चमचे तूप शिल्लक राहिलं ते हलकसं गरम करायचं आणि यामध्ये काही ड्रायफ्रुट्स, काजू
बदाम असे घालू शकता. आपल्याला जर वापरायचे नसतील तर नाही वापरले तरीही चालेल. 2 कप गव्हाच्या पिठासाठी इथे मी हा 1 कप गूळ वापरला. गुळाचा पाक न करता फक्त गूळ असं वितळून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि यामध्ये ही वेलची पूड टाकली. तर लक्षात घ्या, इथे आपण गुळाचा पाक वगैरे न बनवता तुपामध्ये हलकंसं गूळ हे वितळून घेतलं. आता हे सर्व गूळ या चुरम्यामध्ये घातलं. चमच्याने हे असं मिक्स करायचं, थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि नंतर याचे आपण लाडू वळू. हा चुरा सुद्धा बघा छान असा दाणेदार आणि खुसखुशीत दिसतो. तर यामध्ये गूळ घातल्यानंतर हलकंसं कोमट सुद्धा झालंय. आता हाताने हे सर्व चांगलं मी असं मिसळून घेते. फार जोर न देता हलक्या हाताने हे सर्व मिसळलं. आता याचे लाडू बनवताना सुद्धा जास्तीचे कष्ट लागत नाही. मध्यम ते मोठ्या आकारामध्ये आपल्याला जसा लाडू बनवायचा आहे तेवढं हे मिश्रण घ्यायचं आणि एका हातानेच बघा अगदी सहज याचा लाडू वळता येतो. आता हा लाडू छान गोल गरगरीत होण्यासाठी लाडू बनल्यानंतर दोन्ही हातावर ठेवून अशा पद्धतीने गोलाकार फिरवायचा. म्हणजे बघा छान असा गोल गरगरीत लाडू होतो. थोडीशी खसखस इथे मी भाजून घेतली आहे. त्यामध्ये हा लाडू घोळवायचा आणि हाताने पुन्हा असा वळवायचा. म्हणजे लाडू दिसायलाही छान होतो आणि खाण्यासाठी सुद्धा पौष्टिक बनतो. जास्तीचं तूप नाही किंवा महागडं कोणतं सामान सुद्धा नाही. अगदी घरगुती साहित्य आणि आपण अर्धा कप तूप घेतलं होतं. त्यातील सुद्धा बरंचसं तूप काढून ठेवलं आणि खरं तर त्यामुळेच हा लाडू चिकट होत नाही किंवा मग रेंगाळत सुद्धा नाही. चांगला गोल गरगरीत आणि खुसखुशीत होतो. यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. आतपर्यंत दाणेदार आणि खुसखुशीत झालाय. तर असे हे लाडू बनवण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही, पण मुटके मात्र चांगले आतपर्यंत तळून घेणं फार गरजेचं आहे. तर प्रसादासाठी किंवा अधेमध्ये काही खाण्यासाठी असे हे चुरम्याचे लाडू खूप चांगला पर्याय आहे. तुम्हाला हे चुरम्याचे लाडू बनवण्याची पद्धत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.